नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 13, 14 आणि 15 हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 13 येथे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. ए, टी, क्यू आणि एस हे चारही पॉईंट या सर्कलवर आहेत आणि क्यू पॉईंटमधून एक टँजंट काढलेली आहे पी आर. या माहितीच्या आधारे आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, व्हॉट इज दी सम ऑफ अँगल टी ए क्यू अँड अँगल टी एस क्यू. अँगल टी ए क्यू हा अँगल आणि अँगल टी एस क्यू हा अँगल, या दोन अँगलची सम किती असेल म्हणजे ॲडिशन किती असेल. हे चारही पॉईंट सर्कलवर आहेत. ए, टी, एस आणि क्यू हे चारही पॉईंट सर्कलवर आहेत. म्हणजे ए, टी, क्यू, एस हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे दोन अँगलची ॲडिशन किती असते 180. म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन किती येणार आहे 180 डिग्री. पहिल्या प्रश्नाचा आन्सर इन फिगर क्वाड्रिलॅटरल ATSQ is a cyclic quadrilateral. therefore हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल अपोजिट अँगल आहेत या क्वाड्रिलॅटरलचे, म्हणून त्यांची ॲडिशन किती आहे 180, कारण हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे. therefore अँगल TAQ आपल्याला सम विचारलेली आहे म्हणजे ॲडिशन अँगल TSQ प्लस अँगल TSQ या दोन अँगलची सम किती असणार आहे 180 डिग्री. याचं रिझन आपण लिहिणार अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180. दुसरा प्रश्न, फाइंड द अँगल्स व्हिच आर कॉन्ग्रंट टू अँगल AQP. AQP हा अँगल, या AQP अँगलला कोणते कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत. येथे आपण फिगर मोठी काढून घेतलेली आहे. अँगल AQP म्हणजे हा अँगल, या अँगलला कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत. या अँगलने हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, बरोबर आहे. ही टँजंट आहे आणि ही सेकंड आहे. म्हणजे टँजंट सेकंडनुसार या अँगलचं मेजरमेंट किती असेल या आर्कच्या हाफ असते, बरोबर आहे. परंतु हाच आर्क या अँगलने पण इंटरसेप्ट केलेला आहे. ASQ हा जो अँगल आहे, हा अँगल या अँगलने पण तोच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, बरोबर आहे. आणि ATQ हा जो अँगल आहे, या अँगलने पण तोच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे हा AQ एवढा आर्क 3 अँगलने इंटरसेप्ट केला असल्यामुळे हे तीनही अँगल कसे आहेत एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. याचं आन्सर कसं लिहिणार आपण, अँगल AQP मेजर ऑफ अँगल AQP. दुसऱ्याचा आन्सर लिहिणार आहोत आपण मेजर ऑफ अँगल AQP. ही टँजंट आहे आणि ही सेकंड आहे, यामुळे एक येथे अँगल तयार होतोय. या अँगलचं मेजरमेंट किती असते या आर्कपेक्षा हाफ असते. हा आपला टँजंट सेकंड थेरम आहे, बरोबर आहे. म्हणजे हाफ मेजर ऑफ आर्क AQ बरोबर आहे टँजंट सेकंड थेरम. हा AQ आर्क या ASQ या अँगलने पण इंटरसेप्ट केलेला आहे. मग या अँगलचं मेजरमेंट किती असेल या आर्कपेक्षा हाफ असते, बरोबर आहे. अँगल ASQ मेजर ऑफ अँगल ASQ हाफ असेल मेजर ऑफ आर्क AQ. येथे टँजंट आहे सेकंड आहे, परंतु येथे हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, बरोबर आहे. इथे लिहिणार आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम.
पहा ए टी क्यू या अँगलने पण तोच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. मेजर ऑफ अँगल ए टी क्यू इक्वल टू हाफ आहे मेजर ऑफ आर्क ए क्यू. रिझन काय येणार आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. पहा सपोज 1 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर. पहा 1 2 3 राईट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. या राईट साईड इक्वल आहेत म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल असतील. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हा अँगल ए क्यू पी कॉन्ग्रंट आहे अँगल ए एस क्यू, कॉन्ग्रंट आहे अँगल ए टी क्यू. पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, अँगल ए क्यू पी याला कॉन्ग्रंट अँगल कोणते आहेत? हा अँगल आणि हा अँगल. या अँगलला हा अँगल कॉन्ग्रंट आहे आणि हा पण अँगल कॉन्ग्रंट आहे. पहा तिसरा प्रश्न, व्हिच अँगल्स आर कॉन्ग्रंट टू अँगल क्यू टी एस. आता आपल्याला क्यू टी एस या अँगलला कोणते कोणते अँगल कॉन्ग्रंट आहेत? पहा या क्यू टी एस अँगलने एवढा आर्क कव्हर केलेला आहे. म्हणजे या अँगलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये हा क्यू एस आर्क आहे, बरोबर आहे. या अँगल क्यू टी एसने हा आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. या अँगल क्यू टी एसने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे तोच आर्क या अँगल एस ए क्यू या अँगलने पण इंटरसेप्ट केलेला आहे, बरोबर आहे. आणि हा एस क्यू आर हा जो अँगल आहे या अँगलने पण तेवढाच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे. म्हणजे येथे कोणता होईल? टँजंट सेकंड थेरम, येथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आणि येथे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. पाहायचा आन्सर कसं लिहिणार आपण? मेजर ऑफ अँगल क्यू टी एस याचं मेजरमेंट किती असेल? या इंटरसेप्ट केलेल्या आर्कपेक्षा हाफ असेल. हाफ मेजर ऑफ आर्क क्यू एस. सपोज 1 नंबर. हा थेरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. हाच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे या अँगलने, अँगल एस ए क्यू. मेजर ऑफ अँगल एस ए क्यू याचं मेजरमेंट किती असेल? हाफ असेल मेजर ऑफ आर्क क्यू एस. याचं रिझन काय येणार आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आणि हाच आर्क या अँगलने पण इंटरसेप्ट केलेला आहे, बरोबर आहे. हा कोणता आहे? टँजंट सेकंड थेरम, कारण इथे टँजंट आहे आणि ही सेकंड आहे. मेजर ऑफ अँगल एस क्यू आर. पहा एस क्यू आर असंही लिहिता येईल किंवा आर क्यू एस असंही लिहिता येते. हाफ मेजर ऑफ आर्क क्यू एस. सपोज 3 नंबर. हा थेरम आहे टँजंट सेकंड थेरम. पहा फ्रॉम 1 to 3 राईट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. राईट साईड इक्वल आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल असतील. फ्रॉम 1 2 and 3 अँगल क्यू टी एस कॉन्ग्रंट आहे अँगल एस ए क्यू, कॉन्ग्रंट आहे अँगल एस क्यू आर. पहा क्वेश्चन नंबर 4, अँगल टी ए एस. हा अँगल टी ए एस हा अँगल दिलेला आपल्याला 65 डिग्रीचा. तर आपल्याला टी क्यू एस या अँगलचं मेजरमेंट किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे. आणि आर्क टी एस, हा आर्क टी एस या आर्कचं मेजरमेंट किती असेल ते पण फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. अँगल टी ए एस या अँगलने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे तोच आर्क या अँगल टी क्यू एसने इंटरसेप्ट केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट 65 आहे तर हा पण अँगल 65 डिग्रीचा असेल, बरोबर आहे. अँगल टी ए एस आणि अँगल टी क्यू एस हे इक्वल होतील. दोघांनी एकच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे म्हणून ते इक्वल आहेत. आता या अँगलचं जे मेजरमेंट असेल ते या आर्कच्या हाफ असेल, बरोबर आहे. म्हणजेच काय,
या आर्कचं मेजरमेंट किती असेल? या अँगलच्या डबल असेल. पहा याचा आन्सर कसं लिहिणार आपण? अँगल TQS, हा अँगल TQS हा अँगल इक्वल आहे अँगल TASला, अँगल TAS. पहा इथे रिझन काय लिहिणार आपण? अँगल्स इन्स्क्राइब्ड इन सेम आर्क. हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब आहेत, बरोबर आहे. हा पाठीमागचा जो आर्क आहे त्यामध्ये इन्स्क्राईब आहेत, परंतु दोघांनी एकच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे म्हणून ते इक्वल आहेत. आपल्याला हा अँगल 65 दिलेला आहे TAS, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल किती आहे? 65. देअरफॉर अँगल TQS इक्वल टू 65 डिग्री. पहा TQSचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे, ते काढलेलं आहे आपण 65 डिग्री, बरोबर आहे. आता आर्क TS, या आर्कचं मेजरमेंट किती असेल? नाऊ अँगल TQS, या अँगलचं मेजरमेंट किती आहे? या आर्कच्या हाफ आहे, म्हणजे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क TS. पहा TQS 65चा आहे, इक्वल टू हाफ मेजर ऑफ आर्क TS. पहा आपल्याला आर्क TSचं मेजरमेंट पाहिजे. हे 2 या साईडला पास करू म्हणजे काय होईल? 65 × 2 होईल, बरोबर आहे. इक्वल टू मेजर ऑफ आर्क TS. पहा हा मल्टिप्लिकेशन 130 डिग्री इक्वल टू मेजर ऑफ आर्क TS. देअरफॉर ही साईड आधी लिहू आपण, मेजर ऑफ आर्क TS इक्वल टू 130 डिग्री. या आर्कचं मेजरमेंट किती आहे? 130 डिग्री. पहा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 मधला 5वा प्रश्न. पहा अँगल AQP 42 डिग्रीचा आहे. अँगल AQP हा अँगल येथे आपल्याला 42 डिग्रीचा दिलेला आहे, 42 डिग्री. आणि अँगल SQR, हा अँगल SQR हा दिलेला आहे 58 डिग्रीचा. तर आपल्याला अँगल ATS हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल किती असेल? पहा हा अँगल या आपल्या क्वाड्रिलॅटरलचा अँगल आहे, बरोबर आहे. आणि हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे. जर आपल्याला या अँगलचं मेजरमेंट माहिती झालं, हा अँगल, तर या अँगलचं मेजरमेंट माहिती होईल, कारण दोन अँगल येथे समोरासमोरील अँगल आहेत आणि हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे. म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात. या दोन अँगलचे ॲडिशन 180 असते. पहा या दोन अँगलवरून हा अँगल आपल्याला फाइंड आउट करता येईल, कारण हा अँगल आणि हा अँगल आणि हा अँगल हे 3 अँगल कसे आहेत? हे 3 अँगल लिनियर पेअरमध्ये आहेत, बरोबर आहे. एकाच लाईनवर अँगल आहेत ते, म्हणजे या 3 अँगलची ॲडिशन किती असेल? 180. हे 2 अँगल माहिती आहेत, त्यावरून हा काढता येईल. मग नंतर हा काढल्यानंतर या 2 अँगलची ॲडिशन 180, त्यावरून आपल्याला या अँगलचं मेजरमेंट काढता येईल. पहा याचा आन्सर कसं लिहिणार आपण? फ्रॉम फिगर अँगल AQP हा अँगल दिलेला आहे आपल्याला, अँगल AQP प्लस, पहा हा अँगल घेऊ आपण, हा मोठा अँगल, कारण क्वाड्रिलॅटरलचा अँगल आहे तो, AQS प्लस अँगल AQS आणि प्लस अँगल SQR. PR या एकाच लाईनवर तयार झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे ते अँगल कसे आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर, लिनियर पेअरमधील अँगल आहेत. आणि लिनियर पेअरमधील अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते, हे आपल्याला माहिती आहे. पहा हा अँगल आपल्याला 42 डिग्रीचा दिलेला आहे. हा अँगल आपल्याला AQS काढता येईल यावरून, आणि प्लस SQR 58चा आहे, इक्वल टू 180 डिग्री होईल. 42 आणि 58 दोघांची ॲडिशन 100 आणि प्लस अँगल AQS इक्वल टू 180 डिग्री. पहा यावरून
अँगल ए क्यू एस किती मिळेल आपल्याला 180मधून 100 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफॉर अँगल ए क्यू एस इक्वल टू 80 डिग्री. पहा ए क्यू एस म्हणजे हा अँगल आपल्याला माहिती झाला 80 डिग्रीचा आहे. म्हणजे या क्वाड्रिलॅटरलमध्ये, या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये हा अँगल 80चा आहे. म्हणजे समोरचा किती असेल 100, कारण दोघांची ॲडिशन किती असते 180 असते. बरोबर आहे. नाऊ क्वाड्रिलॅटरल टी ए क्यू एस, क्वाड्रिलॅटरल टी ए क्यू एस इज अ पार्ट टी ए क्यू एस असंही म्हणता येईल आपल्याला, किंवा ए क्यू एस टी असंही लिहिता येईल, किंवा क्यू एस टी ए असंही लिहिता येईल. सुरुवात कोणीकडूनही करता येईल आपल्याला, फक्त सिक्वेन्स एकतर लेफ्ट घ्यायची किंवा राईट घ्यायची. पहा टी ए क्यू एस इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे अँगल ए क्यू एस, देअरफॉर अँगल ए क्यू एस आणि प्लस आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे अँगल ए टी एस. बरोबर आहे. प्लस अँगल ए टी एस हे दोन अँगल सप्लिमेंटरी होतील. दोघांची ॲडिशन 180. आता ए क्यू एसचा आपण मेजरमेंट फाइंड आउट केलेलं आहे, ते आहे 80 डिग्री आणि प्लस अँगल ए टी एस हा अँगल आपल्याला काढता येईल. आता पहा देअरफॉर अँगल ए टी एस, या 180मधून हे 80 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफॉर अँगल ए टी एस इक्वल टू 100 डिग्री. स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. येथे आपल्याला ओ हा सेंटर आहे आणि कॉर्ड पी क्यू आणि आर एस ही पी क्यू कॉर्ड आणि आर एस कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत आणि पी ओ आर हा अँगल आपल्याला 70 डिग्रीचा दिलेला आहे. या अँगलचं मेजरमेंट 70 डिग्री आहे आणि आर्क आर एस 80 डिग्रीचा आहे. पहा या आर्कचं मेजरमेंट, या आर एस आर्कचं मेजरमेंट किती आहे 80 डिग्री आहे. हा आर एस 80 डिग्रीचा आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर्क पी आर, आर्क क्यू एस आणि आर्क क्यू एस आर. पहा आर्क पी आर किती असेल, पी आर आर्कचं मेजरमेंट 70 असेल. कशामुळे, कारण हा सेंट्रल अँगल आहे. बरोबर आहे. आर्क पी आरचं मेजरमेंट किती असेल, सेंट्रल अँगल एवढा असेल. बरोबर आहे. सेंट्रल अँगल आपला 70चा आहे. म्हणजे आर्क पी आरचं मेजरमेंट किती आहे 70 डिग्री. पहा पहिल्याचं आन्सर कसं लिहिणार आपण, मेजर ऑफ आर्क, आर्क पी आर इक्वल टू या अँगलचं मेजरमेंट, मेजर ऑफ अँगल पी ओ आर. रिझन काय लिहिणार, अँगल पी ओ आर इज अ सेंट्रल अँगल. देअरफॉर आणि हा अँगल 70 असल्यामुळे हा आर्क पण किती असेल 70 डिग्री. पी आर इक्वल टू 70 डिग्री. पहा दुसरा प्रश्न, आर्क क्यू एस, क्यू एस पहा एवढ्या आर्कचं मेजरमेंट किती असेल. हे कसं फाइंड आउट करता येईल आपल्याला, या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत म्हणजे या आर्कचं जे मेजरमेंट आहे तेच या आर्कचं मेजरमेंट आहे. बरोबर आहे. म्हणजे हा आर्क आर एस आर्क 80चा असल्यामुळे पी क्यू आर्क पण 80 डिग्रीचा होईल. बरोबर आहे. कारण या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत आणि यांचे करस्पॉन्डिंग आर्क हे कॉन्ग्रंट असतील. बरोबर आहे. आपल्याला क्यू एस आर्क फाइंड आउट करायचा आहे. पहा पूर्ण सर्कल 360चा आहे. हा आर्क माहिती आहे, हा आर्क माहिती आहे आणि हा पण आर्क माहिती आहे. मग 360मधून एवढी ॲडिशन आपण मायनस केली तर हा आर्क मिळेल आपल्याला. बरोबर आहे. पहा दुसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण, पहा प्रथम हा आर्क 80चा आहे हे दाखवू आपण. पहा आर एस आर्क 80चा असल्यामुळे पी क्यू पण आर्क 80चा आहे हे आपण दाखवू पहिले. कॉर्ड पी क्यू कॉन्ग्रंट आहे कॉर्ड आर एस हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. गिवन. देअरफॉर मेजर ऑफ आर्क पी क्यू
कॉन्ग्रंट मेजर ऑफ आर्क आर एस, बरोबर आहे. आर एस आर्क एटीचा आहे, देअरफोर मेजर ऑफ आर्क पी क्यू इक्वल टू 80 डिग्री. कारण या आर्कचं मेजरमेंट 80 आहे हे आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे हे दोन कॉन्ग्रंट असल्यामुळे या पण आर्कचं मेजरमेंट 80 होईल, बरोबर आहे. 9 मेजर ऑफ आर्क, सर्व आर्कची ॲडिशन घेऊ आपण. आपल्याला क्यू एस आर्क फाइंड आउट करायचा आहे. मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क आर एस आर एस नंतर मेजर ऑफ आर्क पी आर आणि प्लस मेजर ऑफ आर्क पी क्यू, मेजर ऑफ आर्क पी क्यू. सर्व आपण आर्कची ॲडिशन केली, बरोबर आहे. सर्व आर्कची ॲडिशन केली आपण तर 360 असेल, पूर्ण सर्कल तयार होते एक. देअरफोर मेजर ऑफ आर्क आपल्याला क्यू एस काढायचा आहे, बरोबर आहे. क्यू एस ॲज इट इज प्लस आर एसचं मेजरमेंट 80 आहे. पी आरचं मेजरमेंट पी आर इथे 70चा आहे, बरोबर आहे. हा अँगल 70 आहे म्हणजे हा पण आर्क 70चा आहे, प्लस 70 आणि आर्क पी क्यू हा 80चा आहे इक्वल टू 360 डिग्री. देअरफोर मेजर ऑफ आर्क क्यू एस, ही सर्व ॲडिशन 230 येईल, बरोबर आहे, आणि इक्वल टू 360 डिग्री. देअरफोर मेजर ऑफ आर्क क्यू एस इक्वल टू काय होईल, 360मधून हे मायनस होतील 230. देअरफोर मेजर ऑफ आर्क क्यू एस, ही सबट्रॅक्शन 130 डिग्री. क्यू एसचं मेजरमेंट मिळेल आपल्याला 130 डिग्री. हा आर्क 70चा आहे, हा 130चा आहे. आता मेजर ऑफ आर्क क्यू एस आर, क्यू एस आणि आर, क्यूपासून आरपर्यंत व्हाया एस म्हणजे क्यू एस आर, एवढा आर्क किती होईल. हा आता आर्क काढला आपण, हा आलेला आहे 130चा आणि हा आर्क आहे 80चा. या दोघांची ॲडिशन म्हणजे काय होईल, हा आर्क प्लस हा आर्क, म्हणजे दोघांची ॲडिशन 130 प्लस 80 म्हणजे 210 डिग्री, बरोबर आहे. तिसऱ्याचा आन्सर मेजर ऑफ आर्क क्यू एस आर. क्यू एस आर म्हणजे काय होईल, आर्क क्यू एस, मेजर ऑफ आर्क क्यू एस आणि प्लस मेजर ऑफ आर्क आर एस किंवा एस आर किंवा आर एस. क्यू एसचं मेजरमेंट आत्ताच काढलेलं आहे आपण 130 डिग्री, बरोबर आहे. 130 आणि हे किती आहेत 80, दोघांची ॲडिशन 210 डिग्री. देअरफोर मेजर ऑफ आर्क क्यू एस आर इक्वल टू 210 डिग्री. मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. येथे आपल्याला डब्ल्यू वाय या आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे 44 डिग्री. हा आर्क किती आहे 44 डिग्री. असं लिहित नसतात पण आपण इथे समजण्यासाठी लिहिलेलं आहे. या आर्कचं मेजरमेंट किती आहे 44 डिग्री आणि झेड एक्स या आर्कचं मेजरमेंट आहे 68 डिग्री. तर आपल्याला या दोन आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला, तर आपल्याला यावरून अँगल झेड टी एक्स हा अँगल, या अँगलचं मेजरमेंट किती असेल. येथे आपल्याला अँगल झेड टी एक्स फाइंड आउट करायचा आहे. पहिल्याचा आन्सर कसं लिहिणार आपण, कॉर्ड्स, या दोन कॉर्ड इंटरनली इंटरसेक्ट झालेल्या टी पॉईंटमध्ये, बरोबर आहे.
chords WX and YZ. या दोन chord intersect internally at point T. त्यामुळे therefore angle ZTX या अँगलचं मेजरमेंट किती असेल तर हा आर्क हाफ असते. या दोन आर्कच्या मेजरमेंटची ॲडिशन आणि त्याची हाफ म्हणजे मेजर ऑफ आर्क ZX आणि प्लस इथे आर्क लिहिणार मेजर ऑफ आर्क ZX आणि प्लस मेजर ऑफ आर्क WY. हाफ ZX हा आर्क आपल्याला 68चा दिलेला आहे आणि WY हा आर्क 44चा आहे. बरोबर आहे. इक्वल टू हे हाफ 112 होईल. बरोबर आहे. 2 ने डिवाइड करू आपण 56 डिग्री. देअरफॉर अँगल ZTX हा अँगल किती असेल 56 डिग्रीचा. पहा मित्रांनो, सर्कल आहे. सर्कलमध्ये दोन कॉर्ड जर सर्कलच्या आतमध्येच इंटरसेक्ट होत असतील तर या दोन अँगलचं मेजरमेंट इक्वल असते. आणि ते किती असते तर या अँगलच्या समोरचा आर्क किंवा या अँगलचा समोरचा आर्क, या अँगलच्या समोरचा आर्क आणि या अँगलच्या समोरचा आर्क दोघांची ॲडिशन आणि त्याचे हाफ. पहा या अँगलचं मेजरमेंट किती असेल, या अँगल एवढंच असेल. बरोबर आहे. कारण हे अपोजिट अँगल आहेत आणि हे पण अपोजिट अँगल आहेत. जर या अँगलचं मेजरमेंट काढायचं असेल या आर्कचं मेजरमेंट, या आर्कचं मेजरमेंट, दोघांची ॲडिशन आणि त्याचे हाफ. पहा दुसरा प्रश्न. येथे आपल्याला सेगमेंटची लांबी दिलेली आहे. त्यावरून TZ या सेगमेंटची लांबी किती असेल ती फाइंड आउट करायची आहे. या दोन कॉर्ड एकमेकांना इंटरनली इंटरसेक्ट झालेले आहेत T या पॉईंटमध्ये. तर या T पॉईंटमुळे या कॉर्ड्सचे दोन सेगमेंट तयार होतात YT आणि TZ. त्याचप्रमाणे या T पॉईंटमुळे या कॉर्ड्सचे दोन सेगमेंट तयार झालेले आहेत WT आणि TX. तर आपण या कॉर्ड्सचे दोन सेगमेंट यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल असतो या कॉर्ड्सचे दोन सेगमेंट. पहा आन्सर कसं लिहिणार आपण. कॉर्ड्स WX and YZ intersect internally at point T. मग इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हा थेरम अप्लाय करायचा आपल्याला. देअरफॉर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे TZ म्हणजे हा सेगमेंट आपण आधी घेऊ, ही कॉर्ड आपण आधी लिहू. आपल्याला TZ फाइंड आउट करायची आहे म्हणजे YT इंटू TZ. या कॉर्डचे दोन सेगमेंट YT आणि TZ यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे दुसऱ्या कॉर्डचे दोन सेगमेंट WT आणि TX. WT इंटू TX. आता व्हॅल्यू पुट करायच्या. YTची व्हॅल्यू आपल्याला 6.4 आहे. 6.4 इंटू TZ आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे इक्वल टू WTची व्हॅल्यू आपल्याला 4.8 आहे आणि TXची व्हॅल्यू 8.0 किंवा 8.0 एकच आहे. यावरून TZची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 4.8 इंटू हे 8.0 आणि अपॉन हे 6.4 इकडे डिव्हिजनमध्ये येतील कारण इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. पॉईंट नंतर येथे एक अंक आहे, पॉईंट नंतर येथे एक अंक आहे म्हणजे तो पॉईंट आपण कॅन्सल केला तरी चालेल. बरोबर आहे. म्हणजे यालाच आपण असे लिहू शकतो 48 इंटू हे 8 आणि हे 6.4 ऐवजी आता 64 लिहिणार. पॉईंट नंतर एक अंक आहे, पॉईंट नंतर एक अंक आहे त्यामुळे आपण हा पॉईंट कॅन्सल केलेला आहे आणि पॉईंट नंतर इथे 0 असल्यामुळे नाही लिहिला तरी चालतो. 8 ने डिवाइड करू 84ला 8 होईल. बरोबर आहे. पुन्हा 8 ने ह्या 48ला डिवाइड करू आपण तर 6 होईल. म्हणजे देअरफॉर TZ इक्वल टू 6 युनिट लिहू आपण. सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाही त्यामुळे 6 युनिट्स.
पहा आता तिसरा प्रश्न, WX 25 आहे. पहा पूर्ण कॉर्ड्सची लेंथ आपल्याला 25 दिलेली आहे आणि YT 8 आहे. YT ही लेंथ 8 आहे. या कॉर्ड्सची पूर्ण लेंथ आपल्याला 25 दिलेली आहे. टोटल लेंथ आहे 25. YT 8 आहे आणि YZ 26 आहे. YZ 26 आहे. पहा या पण कॉर्ड्सची पूर्ण लेंथ दिलेली आहे 26. तर आपल्याला WT फाइंड आउट करायची आहे. पहा WT एवढीच लेंथ किती असेल, या सेगमेंटची लेंथ किती असेल ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. WX ही टोटल लेंथ आहे 25 बरोबर आहे. म्हणजे ही जर लेंथ आपण X घेतली, पहा WTची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सपोज ही लेंथ X घेऊ आपण, तर उरलेली लेंथ किती असेल, 25 - X असेल बरोबर आहे. कारण टोटल लेंथ किती आहे, 25 आहे. पहा यावरून आपल्याला सॉल्व करता येईल. लेट WT ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची, ती आपण लेंथ X समजू. सपोज आपण ती लेंथ X घेऊ. पहा लेट WT = X. देअरफॉर TX, मग TXची लेंथ किती होईल, 25 - X होईल बरोबर आहे. टोटल लेंथमधून एवढी लेंथ मायनस होईल, 25 - X. कशामुळे, कारण तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत. बिटवीननेस असं रिझन आपण लिहू शकतो. पहा ऑल्सो पहा ही लेंथ 26 आहे, त्यापैकी 8 ही आहे, म्हणजे ही किती असेल, 18 असेल बरोबर आहे. 18 + 8 म्हणजे 26 होईल. कारण हे तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत. ही 8 आहे त्यामुळे ही 18 आहे, कारण टोटल लेंथ 26 आहे. ऑल्सो TZची लेंथ किती असेल, TZची लेंथ YZ मधून YT मायनस होईल, YZ - YT बरोबर आहे. येथे रिझन लिहिणार आपण, YT आणि Z एकाच लाईनवर आहेत. देअरफॉर TZ = ही लेंथ आहे 26 आणि ही लेंथ आहे 8. देअरफॉर TZ = 18. ही लेंथ आपण 18 काढलेली आहे. आता आपण थेरम अप्लाय करू, इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. तो थेरम कसा आहे, या दोन सेगमेंटचा मल्टिप्लिकेशन इक्वल असेल या दोन सेगमेंटला. देअरफॉर WT × TX इक्वल आहे YT × TZ बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. पहा WTची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे, X घेतलेली आहे बरोबर आहे. पहा व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर WTची व्हॅल्यू आपण X घेतलेली आहे, म्हणजे X प्लस TXची व्हॅल्यू आपण किती घेतली, 25 - X घेतलेली आहे बरोबर आहे. 25 - X इक्वल टू YTची व्हॅल्यू, YT 8 आहे आणि TZची व्हॅल्यू आपण काढली 18. पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे आणि दोन टर्म असल्यामुळे इथे आपण ब्रॅकेट करू. पहा WTची व्हॅल्यू X, येथे मल्टिप्लिकेशन साईन, TXला दोन टर्म आहेत. TXच्या व्हॅल्यूमध्ये दोन टर्म असल्यामुळे इथे ब्रॅकेट केलेलं आहे आपण. आता या Xने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे 25X होतील आणि -X × X म्हणजे X² होईल. हा मल्टिप्लिकेशन 144. पहा यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल आपल्याला. पहा ही X² या साईडला नेले आपण तर प्लसमध्ये होतील, हे या साईडला नेले तर -25X होतील आणि या साईडचे 144 प्लसमध्येच आणि इक्वल टू 0. पहा आपल्याला मल्टिप्लिकेशन 144 पाहिजे. असे दोन नंबर फाइंड आउट करायचे की त्यांची
ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -25 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 144. पहा 16 आणि 9 यांचा मल्टिप्लिकेशन 144 होईल, परंतु ॲडिशन -16 आणि -9 ही ॲडिशन किती होईल -25. बरोबर आहे. म्हणजे याचे आपण फॅक्टर कसे लिहू शकतो, x - 16 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x - 9 = 0. बरोबर आहे. x - 16 आणि x - 9 यावरून आपल्याला x - 16 = 0 मिळेल और x - 9 = 0. देअरफॉर x ची व्हॅल्यू एकतर 16 मिळेल और x ची व्हॅल्यू = 9. पहा 2 व्हॅल्यू मिळाले आपल्याला. बरोबर आहे. x म्हणजे काय, WT, म्हणजे WTच फाइंड आउट करायची आपल्याला. बरोबर आहे. एक्सला आपण WT म्हणून घेतलेलं आहे. बरोबर आहे. WT म्हणजे x म्हणजे काय, WT. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली, 16 और 9. देअरफॉर WT = 16 और WT = 9. ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. पहा इथे आपल्याला WTच्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, 16 आणि 9. जर WT 16 असेल तर TX 9 असेल. जर WT 9 असेल तर TX 16 असेल, कारण दोघांचे ॲडिशन 25 आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.